आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज. लातूर. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील मराठा समाज आक्रमक होत दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरला. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या भागात काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार एसटी महामंडळाच्या लातूर विभागातून उपरोक्त मार्गावर सुटणाऱ्या बसेस सकाळपासूनच बंद केल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 10 फेब्रुवारीपासून केले आहे. 7व्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरूच आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली असताना शासनाकडून काहीच हालचाली दिसून येत नसल्याने मराठा समाज आक्रमक होत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून बसेसचे नुकसान केले. तसेच प्रवाशांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपरोक्त मार्गावरील एसटी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या लातूर विभागातून धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या मार्गावर जाणाऱ्या बसेस सकाळी बंद करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर.